बुलेटिनची सुरुवात करूया यावेळच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीपासून। बातमी आहे पावसाची। नागपुरात वादळी वाऱ्यासह आता जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे अनेक दुकानांचे पत्रे सुद्धा उडाले आहेत। अनेक झाडं या वादळामुळे कोसळली आहेत, विजेचे खांब सुद्धा पडले आहेत, त्यामुळे वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे। आणि इतकंच नाही तर तूर, मिरची आणि गव्हाची पोती सुद्धा या पावसाच्या पाण्यात भिजली आहेत। कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य सुद्धा भिजले। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली आहे। गेल्या 2 तासांपासून वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला आहे। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी नागपूरचा प्रतिनिधी उदय तिमांडे आता आपल्यासोबत आहे। उदय, नेमकी काय परिस्थिती आहे नागपूरमध्ये? पाऊस थांबला की अजून सुद्धा पडतोय? सौरभ, आज अचानक झालेल्या या वादळी वाऱ्यामुळे आणि सोबत आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती। कारण दुपारी नागपूरमध्ये 43 डिग्री पर्यंतची ऊन होती, मात्र अचानक संध्याकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान वातावरण बदललं आणि मोठ्याने वादळी वारे वाहायला लागले आणि त्या वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचं नुकसान झालं, अनेक घरावरची छतं उडून गेलेलं, तसंच मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मालमत्तेचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। तसंच रस्त्यांवर असलेल्या मोठ्या झाड पडल्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला, सोबतच ट्रॅफिकला सुद्धा अडचण झाली। हे अचानक सगळं झाल्यामुळे याच्यात सगळ्या नागरिकांची तारांबळ उडाली होती आणि याचा सगळा परिणाम जो आहे तो अनेक सेवांवर सुद्धा झालेला, कारण संध्याकाळच्या वेळी साधारणतः नागपूरवरून दिल्ली मुंबईच्या ज्या फ्लाईट्स असतात, या खराब वातावरणाचा फटका त्यांना सुद्धा पडला आणि एकंदरीतच सगळ्या ज्या काही सेवा होत्या त्या सुद्धा कोलमडलेल्या आहे। मात्र आता पाऊस थांबलेला आहे आणि जे वादळी वारे ते थांबलेलं आहे बरोबर, त्यामुळे नागरिकांनी मोकळा श्वास घेतलेला आहे। अगदी खरं आहे। हा पाऊस थांबल्यानंतर नागरिकांनी आता मोकळा श्वास घेतला आहे। धन्यवाद उदय या माहितीबद्दल। पण याचबद्दल बोलण्यासाठी ज्यांनी ही सगळी परिस्थिती अनुभवली आहे, बघितली आहे, ते प्रत्यक्षदर्शी संजय दुबे सुद्धा फोन लाईनवरून आपल्यासोबत आहे। संजयजी, नेमकं काय बघितलं तुम्ही? असं आहे की संध्याकाळी 5च्या सुमारास 5 पर्यंत तर एकदम आभाळ एकदम चांगलं होतं, असं काहीच नव्हतं आणि ऊन सुद्धा खूप जोरदार होती। पण अचानकपणे संध्याकाळी एकदम वादळ वारा सुटला आणि वादळ वाऱ्याचं प्रमाण असं होतं की समोरच्या 10-15 फुटावरती बिल्डिंग किंवा घर सुद्धा दिसायचे नाही आणि त्यामध्ये धूळ आणि धुळीचे कण आणि एकदम वादळ वारा आणि त्याच्या लगेच त्यामध्ये अर्धा पाऊण 1 तास तो वादळ वारा असा सुटला आणि त्यामुळे लोकांच्या घरांचे छप्पर उडाले, टीना उडाल्यात, लोकांचं घराचे खूप नुकसान झालेलं आहे। यामध्ये लगेच त्या वादळ वाऱ्यासोबतच पाऊस सुद्धा आलेला आहे। आता पाऊस 15 मिनिट पाऊस बंद झालेला आहे आणि मला असं वाटतं की आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात गारा सुद्धा पडलेल्या आहेत, कारण की जो पाऊस पडतो तो एकदम अतिशय थंडगार पाऊस पडतोय। तर त्यामुळे असं वाटतंय की आजूबाजूला गारा सुद्धा पडलेल्या आहेत आणि त्यामुळे लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि त्यासोबतच नागपूरला वीज पुरवठा सुद्धा खंडित झालेला आहे। आता 10 मिनिटांअगोदर काही भागात वीज पुरवठा सुरू झालेला आहे, तरी पुष्कळशा नागपूरच्या अशा भाग आहेत त्यामध्ये वीज पुरवठा आता सुद्धा खंडित झालेला आहे। अगदी खरं, खूप महत्त्वाची माहिती तुम्ही दिलीत सर, की गारपीट सुद्धा नागपूरमध्ये झाली आणि विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा सुद्धा अजूनही खंडित झालाय, पण पाऊस आता कुठेतरी थांबलाय। धन्यवाद संजय दुबे, तुम्ही जय महाराष्ट्राला बोललात आणि ही सगळी माहिती दिली त्याबद्दल। आपण बघतोय नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं काहीसं नुकसान झालंय, तर पोत्यांमध्ये ठेवलेली मिरची, तूर आणि गव्हाचे पोते सुद्धा या पाण्यामुळे भिजले आहेत। या वादळ वाऱ्यामुळे अनेक दुकानांचे पत्रे सुद्धा उडाले आहेत आणि त्याचबरोबर विजेचे खांब जोराच्या वाऱ्यामुळे खाली पडले, त्यामुळे वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला आहे।